कम ऑन, प्रेज द लॉर्ड. खरंच तयार आहेत का? का असतं नाही ना, आता जाता नाही येणार बाबा, आता अडकलो. कम ऑन, देवा तुमची भेट घेईल आणि प्रभू तुम्हाशी ब्लेस कराल. प्रेज द लॉर्ड. चर्च, असा विषय प्रभू शिकवत आहे की अशी काही लढाई आपल्या लाईफमध्ये असती का जी आम्हाला प्रत्यक्षात लढता येत नाही. कशी? प्रत्यक्षात. सगळे बोला, कशी? प्रत्यक्षात. मग ज्या गोष्टी कधी कधी प्रत्यक्षात होऊ शकत नाही, प्रत्यक्षात करू शकत नाही, त्या समय हतबल होऊ नका. प्रेज द लॉर्ड. ज्या गोष्टी प्रत्यक्षात होऊ शकत नाही, देव त्या प्रत्यक्षात करू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक गोष्टी अशा असतात घरामध्ये, नातेवाईकांमध्ये, चर्चमध्ये, आपल्या मित्रपरिवारात, का काही गोष्टी अशा असतात की आपण बोलू नाही शकत समोरच्याला, पण बोलायचं तर आहे आणि नाही बोललं तर प्रॉब्लेम आहे, आणि बोललं तरी प्रॉब्लेम. मग आता करू तर काय करू? कमॉन, अशा गोष्टी असतात चर्च. फॉर एक्झाम्पल, तुमच्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम्स असतात. आता तुमची ती इच्छा असते का पास्टरच्या कानापर्यंत हे गेलं पाहिजे. आता त्याला पास्टरनं जर सांगितलं, पास्टर जर त्याला म्हणले तर परत म्हणतील पास्टरनं काय केलं, मग आता करू तरी काय करू? ज्या गोष्टी तू सांगू शकत नाही, मग असं समजू नको का त्या गोष्टी होऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का मी पुन्हा सांगतो का असं कधी कधी आमच्या लाईफमध्ये, नातेवाईकात अशा काही गोष्टी असतात ना, सांगायला गेलं तरी प्रॉब्लेम आहे. कसं? सांगायला गेलं तरी सांगितलं तरी प्रॉब्लेम होणार आहे, आणि नाही सांगितलं तरी प्रॉब्लेम. मग करू तर काय करू? मग असं वाटतं का इथं काहीच होऊ शकत नाही. पण ज्या गोष्टी मी पुन्हा सांगतो प्रत्यक्षात तुम्ही करू शकत नाही, निराश होऊ नका. आपला विश्वास पुढे घेऊन जा. आपला विश्वास पुढे घेऊन जा. आणि म्हणा का जरी मी प्रत्यक्षात करू शकलो नाही ना, माझा देव अप्रत्यक्षात ते करून टाकणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नातं, रिलेटिव्ह, हजबंड वाईफ, घरामध्ये, चर्चमध्ये, कुठेही असं अनेक ठिकाणी अशा गोष्टी होतात का सांगू नाही शकत. काय नाही करू शकत? सांगू नाही किंवा शकत. कधी समोरचा म्हणलेला असतो बाबा बोलायचंच नाही, या विषयावर काय करायचं नाही, बोलायचं नाही. मग बोलायचं नाही तर मग करायचं काय? मग उत्तर येणार कसं? त्याला समजून कोण सांगणार? याच्यातून बाहेर कोण काढणार? माझ्या मनाच्या व्यथा जाणार कशा? परमेश्वर जरी तुला कधी डायरेक्ट करता येणार नाही, परमेश्वर इनडायरेक्टली पण तुला विजय देऊ शकतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं यहोशूआबद्दल. कोणाबद्दल? यहोशूआबद्दल. हा, यहोशू समोर अशी लढाई होती ज्यास तो यरिहो जवळ आला. कुठं आला? यरिहो जवळ. मला सांगा, तलवारनी लढली का लढाई? कशाने लढली? त्यांनी त्या नगराची घेराबंदी केली का? कम ऑन, रिस्पॉन्स द्या. तलवारनी लढले? घेराबंदी केली? कूटनीती, राजनीती काय वापरलं? काहीच नाही. अशा लढाई असतात का जिथं प्रत्यक्षात तुम्ही काही करू शकत नाही. मग त्या लढाई जरी प्रत्यक्षात करू शकत नाही, अप्रत्यक्षात देवाने काम केलं. प्रेज द लॉर्ड. मला सांगा, तलवार कामी आली? नाही. घेराबंदी कामी आली? नाही. रणनीती, कूटनीती, दबाव काही कामी आला? नाही. पण कुणी विजय दिला? परमेश्वराने. असंच काही एरिओ सारखा प्रॉब्लेम तुमच्या लाईफमध्ये असेल का जिथं प्रत्यक्षात तुम्ही एंटर करू शकत नाही, पण तरी विश्वास ठेवा का देव तिथे तुम्हाला विजय देणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं समजू नका का प्रभू आता सांगणार नाही तर जाणार कशा त्या गोष्टी. परमेश्वर तुमच्या भावना समोरपर्यंत पोहोचू शकतो. प्रेज द लॉर्ड. जे तुम्हाला हवंय ते समोरच्या मनात टाकू शकतो, बोलू शकतो. देवाला मर्यादा नाही, आम्हाला मर्यादा आहे. आम्हाला काय मर्यादा आहे? आम्हाला भीती आहे का बाबा बोललो तो वाईट वाटल, त्याला वाटल तू असं कसं काय बोलला, तू असं कसं काय विचार केला, मग करायचं काय प्रभू? असं वाटतं का आता नाही होणार. पण परमेश्वर अप्रत्यक्षात पण काम करू शकतो. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय चर्च? ज्या गोष्टी तुम्हाला डायरेक्ट करता येत नाहीये किंवा करून झालंय, करून बोलून झालंय, रिझल्ट येत नाही, आता पुन्हा बोलायला गेलो तर काय होईल? वाद होईल. पण तुमच्या मनातल्या भावना परमेश्वर तरी तिथपर्यंत नेऊ शकतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, एक एक्झाम्पल घेतो, खूप सुंदर आहे नेहम्याबद्दल. कोणाबद्दल नेहम्याबद्दल काढू आपण या ठिकाणी? नेहम्याचं पहिला अध्याय 3 आणि 4 वचन. थोडं फास्ट रीड कर. 3 वचन. तेव्हा त्यांनी मला म्हटले, तेथे राष्ट्रात जे पाडवपणातून उरलेले आहेत ते मोठ्या दुर्दशेत व अप्रतिष्ठित आहेत, आणि यरुशलेमेचा कोट मोडलेला आहे आणि त्याच्याविषयी अग्नीने जाळलेले आहेत. हा, सगळे लक्ष द्या. नेहम्या माहिती सर्वांना. येस. आता नेहम्याचं जे नगर होतं ते यरुशलेम आहे. कोणतं आहे? यरुशलेम आहे. पण तो एका परक्या प्रांतात, परक्या देशात काम करतोय. आणि त्याचं काम काय होतं? प्याला धरणारा. काय धरणारा होता? प्याला धरणारा होता. राजाचा काय धरणारा? प्याला. प्याला धरणारा. आता मनात दुःखी आहे. मनात कसं आहे? दुःखी आहे.
मनात खूप तुटला आहे, मनात खूप निराश आहे, पण प्रॉब्लेम असा आहे का त्याच्या भावना तो कोणाला सांगू शकत नाही. राजाला सांगू शकत नाही. कारण जर दानिएलचं पुस्तक तुम्ही वाचलं तर तुम्हाला कळल का राजाजवळ काम करायचं ना तर अशीच उभे करत नव्हते. कैक वर्ष त्यांची ट्रेनिंग असते. येस. का असती? ट्रेनिंग. दानिएलचं पुस्तक वाचा तुम्ही. राजासमोर अशीच उभे नव्हते करत. त्यांना ट्रेनिंगमध्ये ठेवायचे, त्यांना डिसिप्लिन शिकवायचे, कसं राहायचं, कसं बसायचं, राजासमोर चेहरा घेऊन कसा जायचा. आपल्यामुळे राजा दुःखी होता कामा नाही. म्हणजे ह्या ठिकाणी नेहमीसाठी हे सोपं नव्हतं का त्यांनी आपल्या भावना कोणासमोर सांगाव्यात. राजासमोर. कमॉन, किती लोकांना कळतंय. पण बायबल सांगतं का ज्यावेळेस तो दुःखी झाला अनेक दिवसांनी उपास प्रार्थना केली. काय केली? उपास प्रार्थना केली. आणि जर तो राजासमोर उभा राहिला तो न सांगता कोणाच्या मनात कार्य झालं. राजाच्या मनात आणि राजा स्वतःहून विचारतो का तुझा चेहरा काय झालाय, उतरलाय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे प्रभू काय शिकवतो का जे मला डायरेक्ट कोणा सांगता नव्हतं येत राजाला तो विषय कुणी काढला. राजाने काढला. अनेक वेळेस असं होतं ना आपल्याला, अरे कसा विषय काढायचा, पण समोरच्यानेच काय काढला, विषय काढला. कमन होतं का असं? आपल्याला प्रश्न पडतो का विषय काढू कसा. खूप टेन्शन असतं कसं काय त्या विषय चालू करायचा. आणि तिथं जाऊन बरोबर तोच विषय काय झाला, ओपन झाला. म्हणजे तुझी प्रार्थना कोण ऐकतो, परमेश्वर ऐकतो. म्हणजे इनडायरेक्टली परमेश्वर जे तू प्रत्यक्षात बोलू शकत नाही, जो विषय काढू शकत नाही, देव त्या विषयावर बोलू शकतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन. मी चर्च वेळेस अनेक वेळेस ऐकतो, चर्चच्या बहिणीच्या साक्ष ऐकतो की हजबंडचा मूड जरा बिघडलेला होता आणि वाटलं नव्हतं आज चर्चला येईल, पण तोच मानला तुला चर्चला नाही जायचं का, आणि तोच मानला चल जातो तर तुला कुठं सोडून जातो. चर्चला. आणि तुमचं टेन्शन होतं का आता याला बोलायचं कसं, याचा चेहरा तर डाऊन आहे. आणि तुमची घुसमट चालली होती, आज चर्च काय होत नाही, आज चर्च काय होत नाही, आज चर्च काय होत नाही, पण ऑटोमॅटिक तिथून काय आला, रिस्पॉन्स आला. अरे जायचं नाही का, तुझा टाइम झाला चर्चचा. अरे प्रभू धन्यवाद, म्हणजे तुमच्या भावना पोहोचतात. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे देव भेट घेतो चर्च. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन. होतं का असं? म्हणजे तुमचे विचार कोणाच्या मनात टाकले, त्याच्या मनात टाकले का नाही टाकले, कुणी टाकले. परमेश्वर. तुमचं मन तर म्हणत होतं बाबा आज लय बिघडलेलं आहे, आज काय चर्चचा विषय काढू नको, नाही तर भलताच वाद होईल, पण तिथूनच आवाज आला तू कुठं कुठं जायचं तुला, चर्चला जायचं. अरे देव पावला. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे तुमच्या भावना परमेश्वर तिथपर्यंत पोहोचवतो. येस. म्हणून ज्या गोष्टी तुम्हाला प्रत्यक्षात करता येत नाही तिथं निराश होऊ नका. तुमच्या मनातली व्यथा प्रभू तिथं पोहोचवणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान. पोहोचली का नाही पोहोचली, येस. पोहोचली. कुणी पोहोचवली. परमेश्वराने पोहोचली. देवाला तुम्ही मर्यादित करू शकत नाही. आम्हाला विकल्पाची गरज आहे, देवाला विकल्पाची गरज. नाही. आम्ही वातावरण बघतो पण देव वातावरणाच्या पलीकडे जाऊन काम करतो. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे ज्या व्यक्तीचा चेहरा एवढा रागीट होता, जेवढा रागात होता, आम्ही वातावरण पाहिलं. काय पाहिलं, वातावरण पाहिलं. पण तिथूनच आवाज आला तुला कुठं जायचं. चर्चला. म्हणजे त्या वातावरणात पण कुणी हात टाकला. परमेश्वराने हात. देवाला वातावरण थांबवू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च तुमच्या लाईफमध्ये असा कुठं संघर्ष आहे का प्रत्यक्षात तुमच्या भावना तिथपर्यंत तुम्हाला नेता येत नाही, म्हणून मन छोटं करू नका. तुमच्या भावना देव पोहोचवणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन. किती लोकांनी अनुभव घेतलाय, कमॉन आलाय तुम्हाला अनुभव. मग जर हा अनुभव देवाने दिलाय तर देव मोठ्या गोष्टीमध्ये पण ह्या काम करू शकतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन. देव टाकू शकतो. कोण टाकू शकतो, देव. देव तुम्हासाठी त्या गोष्टी करू शकतो. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे या मीटिंगसाठी जसं आपल्यासाठी ऑब्जेक्शन लागलं होतं, काही कंप्लेंट झाल्या, तर आम्ही फक्त परमिशनसाठी गेलो. तर तोच व्यक्ती बोलला, अहो फक्त परमिशन काय घेता, आमच्याकडून प्रोटेक्शन बी मागा ना तुम्ही. येस. हालेलुया. म्हणजे आम्हाला प्रश्न पडला कारण ते म्हणले अहो कधी कधी आहे ना मग त्यांना पे करावं लागतं. पण तेच काय म्हणले, फक्त प्रोटेक्शन काय घेता तुम्ही, त्यात असं पण टाका, सॉरी फक्त परमिशन काय घेता तुम्ही, द्या लिहून प्रोटेक्शन पण पाहिजे, मी बरोबर देतो तुम्हाला. म्हणजे तुमची बाजू कोण मांडतो, परमेश्वर मांडतो. सगळे बोला कोण मांडतो. परमेश्वर मांडतो. आणि जायच्या पूर्वी असं चाललं होतं काही लोक, जाऊच नको जाऊच नको जाऊच नको. तिकडं आमच्या भावना कोणी पोहोचवल्या, परमेश्वराने पोहोचवल्या. परमेश्वर पाठी हे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून असं समजू नका का बाबा माझ्या फिलिंग्स तिथपर्यंत कशा जातील, माझ्या मनात तिथपर्यंत कसं जाईल. देवाला मर्यादा नाही. तुमचे विचार बरोबर परमेश्वर तिथपर्यंत घेऊन जाणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नेहमीने फक्त विचारपूस केली का मदत पण केली, मदत पण केली. कमान होतं का नाही, येस. कमान होतं का नाही. आपण पाहिलं ना चर्च फक्त म्हणत नाही चर्चचा टाइम झाला म्हणतो मी तुला कुठं सोडतो. चर्चला. आपण तर बापरे फक्त विचारत नाही आज कुठं घेऊन चाललेत. चर्चला. प्रभू धन्यवाद, एक टाइम चर्चच्या आत पण येईल. येस. आमेन.
त्या भावना पण पोहोचतील चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, असं होतं अनेक बहिणींबद्दल. जर तो सोडून जाऊ शकतो तर देव तुझ्या भावना पाठवल परत त्याच्यापर्यंत, का तुला आत पण यायचं एक दिवस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव पोहोचवणार चर्च. कोण पोहोचवणार? परमेश्वर. कारण माझ्या मम्मीला पण ग्राउंडवर सोडून जायचो मी मीटिंगवर. माझं किती वाजता सुटणार सांग. पण एक टाइम आता असा आला का आम्हीच काय घेतोय, म्हणजे तिच्या ज्या भावना होत्या त्या बरोबर प्रभूने आमच्यापर्यंत काय केल्या, पोहोचवल्या. तुमच्या भावना पोहोचतील चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून बोलता येत नाही, गप बसावं लागतं. आपलं दुःख कोणाला सांगायचं, मी फार दुःखी आहे एवढा भावुक नको, मन देवाला कळतंय. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही भावनात्मकच जास्त. कसे? इमोशनल. मास्टर खूप काही साठलंय, साठू नको, सगळं चाललंय कोणाकडं, प्रभूकडे चाललंय. आणि आनंदी होऊन मोकळा हो, मन देव माझ्या भावना बघतोय आणि माझ्या देव माझ्या भावना पोहोचवणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही तुमचा विश्वास लॉक केला आणि तुम्ही देवाचा अंगीकार तसा करत नाही का बाबा तो बघतो तो मला बघत नाही, तुम्ही तुमचा विश्वास मोकळा करा का तो बघतोय पण आणि माझ्या भावना पोहोचतील पण. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक जण भावनात्मक आहे. कसे आहेत? भावनात्मक. त्यांना वाटतं माझ्यात खूप साठलंय, मला कुणी पाहत नाही. मग तुझं बरोबर आहे, पण जर तुझं मन मोकळं करशील आणि म्हणशील का नाही, जरी लोक मला समजून घेत नाही, माझा देव मला समजून घेतो, तर चर्च तुझ्या भावना 100% पोहोचतील चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही हातबळ आहात, तुमचा देव हातबळ नाही. तुमच्या फिलिंग्स, तुमच्या मनातली इच्छा परमेश्वर तिथपर्यंत 100% काय करतो, पोहोचवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं? एलियाजर किती लोकांना माहिती आहे? आब्रामाचा चाकर. त्याला एक काम दिलं आणि म्हणला तू माझ्या मुलाला मुलगी पाहून आणायची. आता तो गेला त्या ठिकाणी आणि त्याच्याकडे 10 उंट होते. किती? 10. आणि प्रभूला म्हणतो का प्रभू आता विहिरीजवळ आलोय आणि इथं मुली पाणी भरायला आल्यात, मी त्यांना म्हणणार का मला काय दे, पाणी दे. पण जी मुलगी मला असं म्हणल का तुलाही पाणी पाजते आणि तुझ्या उंटाला पण मी काय करते, पाणी पाजते. तीच माझ्या आब्रामाच्या मुलाची काय होईल, पत्नी होईल. आता या भावना त्यांनी कोणाला सांगितल्या? परमेश्वराला सांगितलं. सांगितल्या का नाही सांगितल्या? हे सांगितलं. आणि बरोबर जस रिबेका आली, काढू आपण उत्पत्ती 24 अध्याय 17 वचनापासून, फास्ट रीड कर. 17 वचन. तेव्हा तो सेवक तिची भेट घ्यायला धावत जाऊन म्हणाला, मी तुला विनंती करतो, तू आपल्या घागरीतले थोडे पाणी मला प्यायला दे. काय म्हणतो? थोडंसं पाणी काय दे. मला प्यायला दे. आणि तो देवाला काय म्हटला होता का ज्यास मी तिला काय मागल, पाणी मागल. ती असं पण म्हणली पाहिजे का तुलाही पाजते आणि तुझ्या उंटालाही पाजते. चर्च जे तुम्हाला पाहिजे ना ते शब्द प्रभू लोकांच्या मनात टाकू शकतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही घाबरताय, कसं बोलू कसं बोलू कसं बोलू, कोणाला बोल? परमेश्वराला बोल. तुला डायरेक्ट बोलता येत नाही ना, तू कोणाला बोल? परमेश्वराला बोल. देव तिथं बोलणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रीड कर पुढं. 18 वचन. आणि ती म्हणाली, पी माझ्या धन्या. आणि तिने लवकर आपली घागर आपल्या हातावर उतरून घेऊन त्याला पाणी प्यायला दिले. आणि त्याला पाणी प्यायला दिल्यावर तिने म्हटले, तुझ्या उंटांनाही प्यायला पुरेल इतके पाणी मी काढीन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती म्हणली का तुझ्या उंटाला पाणी प्यायला पुरल एवढं पाणी मी काय करते. काढते. एक उंटे का किती उंट आहेत? 10 उंट. चर्च एक तांब्या पाणी नाही पिता, गॅलननी पाणी पितात. कमॉन, कळतं? एक तांब्या नाही, किती का चल एक 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 अंडा आणला भरून बघ घे प्या एक तांब्याभर. एक एक उंट 10 अंडे पाणी काय करत असेल. पीत असेल. ती म्हणली तुलाही पाजते आणि तुझ्या उंटाला पुरेल त्यांनाही तेवढं पाजते. येस. त्याच्या मनात जे होतं अवघड होतं. कसं होतं? अवघड. अनेक वेळेस आम्हाला वाटतं ही गोष्ट थोडीशी अवघड आहे, ही गोष्ट थोडीशी अवघड आहे. नको बोलायला नको बोलायला, तो वेगळाच अर्थ घेईल, तो ऐकणार नाही, त्याला वेगळंच वाटेल. पण ती भावना बरोबर पोहोचली का नाही पोहोचली? येस. पोहोचली. आम्ही बोलायला काय होतोय? घाबरतो. सगळे बोला काय होतो? घाबरतो. आमच्या शंका कुशंका आम्हाला बोलूच देत नाही. पण जर तुम्हाला बोलता येत नसेल तर देवाला बोलायचे येस. हालेलुया. आणि देव तुमचे शब्द त्यांच्या मुखात टाकणारचे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतंय चर्च? प्रभू वर्ड्स प्रोव्हाइड करणार. काय प्रोव्हाइड करणार? शब्द पुरवणार. प्रभू वर्ड प्रोव्हाइड करणार. जे तुम्हाला पाहिजे ते प्रभू लोकांच्या मुखात टाकणार चर्च. येस. आमेन. तुम्हाला प्रश्न आहे का मी बोलू कसं, कारण तुम्हाला काही गोष्टी भीती दाखवतीये, पण तुमच्या फिलिंग्स तुमच्या भावना देव तिथपर्यंत घेऊन जाणार. येस. प्रेज द लॉर्ड. कमॉन, कोणी असा आहे का त्या आतमध्ये त्याला असं वाटतं का प्रभू कसं काय तिथपर्यंत जाईल? आज देव तुमच्याशी बोलतोय. तुझ्या भावना तू प्रभूला सांग. तुला असं वाटतं का मध्यस्थ कोण नाही? कोण नाहीये? मध्यस्थ. सगळे बोला कोण नाही? मध्यस्थ.
जरी मध्यस्थ नाहीये, देव तुझा मध्यस्थ आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुला काय वाटतं, एखादा मनुष्यच ती गोष्ट त्याला सांगल मगच त्याला कळल, देव आत्म्यात पण त्याच्याशी काय करू शकतो? बोलू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वरी होऊ नका चर्च. कोणाला काळजी आहे? देवाला काळजी आहे. परमेश्वर तुमच्या गोष्टी तिथपर्यंत 100% घेऊन जाईल चर्च. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, घेऊन जाईल का? येस जाणार. म्हणून आजपासून मनात व्याकुळ व्हायचं नाही. माझं दुःख कोणाला सांगू? माझं गाणं कोण ऐकल? कोण ऐकल? परमेश्वर ऐकल. कोण पोहोचवल? परमेश्वर पोहोचवल. कसाही असो तिथपर्यंत परमेश्वर ते पोहोचवणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल मी घेतोय का अशा गोष्टीत का त्या तुम्ही सोडू शकत नाही. काय करू शकत नाही? सोडू शकत. एखादा व्यक्ती आहे परिवारातला जो बंधनात आहे. कशात आहे? बंधनात आहे. आणि प्रॉब्लेम असा आहे का ते बंधन मी बाहेर बी सांगू नाही शकत. सांगितलं तर बदनामी कोणाची? स्वतःची. आणि तो व्यक्ती पण म्हणाल का सांगितलं का मी असं आहे म्हणून. मग त्याला सोडवायचं तर आहे, मग सांगायचं तर नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का मग सगळं इकडे बघा, काय करायचंय? सोडवायचंय पण सांगायचं नाही. मग कोणाला सांगा? परमेश्वराला. काढू आपण प्रेषितांचे कृत्य. एक वचन. त्यावेळेच्या सुमारास हेरोद राजाने मंडळी त्या कित्येकास जाचायला आपले हात पुढे केले आणि योहानाचा भाऊ याकोब याला त्याने तरवारीने जीवे मारले. हा पहा, शिष्यांबद्दल वाचतोय. कोणाबद्दल वाचतोय? शिष्यांबद्दल. हे शिष्य आहेत आणि यांची छळवणूक होती. काय होते? छळवणूक. हा सेम वाच परत. त्यावेळेच्या सुमारास हेरोद राजाने मंडळीतल्या कित्येकास जाचायला आपले हात पुढे केले आणि योहानाचा भाऊ याकोब याला त्याने तरवारीने जीवे मारले. ओके, त्यांना तलवारीने मारलं आणि त्यांना जाचायला काय केली? हात पुढे केला. जितके शिष्य सापडतील त्यांना कोण मारायचा? हेरोद. सगळे बोला, जितके शिष्य सापडतील, येशूचे फॉलोअर सापडतील, त्याला कोण मारायचा? हेरोद मारायचा. ठीक आहे, पुढे कंटिन्यू करू. आणि योहानाचा भाऊ याकोब याला त्याने तरवारीने जीवे मारले. पुढं. आणि हे यहुदी लोकांना आवडले असे पाहून तो पेत्रालाही धरायला पुढे सरसावला. हा, कोणाला पकडलं? पेत्राला. सगळे बोला, कोणाला पकडलं? पेत्राला. आता पहा, खूप सुंदर आहे चर्च. हे शिष्य आहेत. कोण आहेत? शिष्य आहे. पेत्र कुठं आहेत? तुरुंगात आहे. कुठं आहे? तुरुंगात. कमान, लक्ष दे. पेत्राला पकडलं. पेत्राला काय केलं? पकडलं. मग पेत्र कुठं आहे? तुरुंगात. आता शिष्य बोलू शकतात का? नाही. जर आम्ही हेरोदकडे गेलो न्याय मागायला, आम्हाला पण कुठं टाकणार? तुरुंगात टाकणार. आता बोलूही शकत नाही, पण काय करायचंय? सोडवायचं तर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे घरात असं असतं ना, दारू तर आहे पण सांगायचं नाही दारू पितो म्हणून. तेच लोक काय करत नाहीत, सांगत. त्यांना वाटलं सांगितलं तरी, कारण अशी कंडिशन आहे घरातलं काही सांगितलं तर आम्हाला वाटतं काय होईल, भांडणं होतील. ते म्हणतील कशाला सांगितलं. मग सांगायचं नाही तर काय करायचं? कोण प्रार्थना करल? तुमच्या भावना प्रभूपर्यंत जातील. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी कधी न सांगता मेसेज येतो का नाही येत? येस येतो. पण समोरच्याला तर तेच वाटतं पास्टरनं कोणीतरी काय केलं. सांगितलं. आता ज्याच्या मनातलं तो तर आनंदी झाला, पण ज्याला लागलं तो म्हणतो आज यांनी सांगितलं वाटतं. आता हा आनंदी, कारण ह्याला माहिती मी पास्टरनं काय केलं नाही, सांगितलं नाही. आणि बरोबर हिट तिथंच झालं. येस. विषय तिथंच फिरत होता. हा रागात आलं लक्षात मला, कोणी कस काय पास्टरचा मेसेज फिरला. अरे बाबा, परमेश्वर भावना पोहोचवतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर काय करतो? भावना पोहोचवतो. पोहोचवतो. ज्याच्या पोहोचतात तो आनंदी, पण ज्याला लागतं तो दुःखी आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण हे तुम्हाला सांगायचं का तुमच्या फिलिंग्स, तुमच्या भावना परमेश्वरापर्यंत जातात. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च प्रॉब्लेम होता का बोलूही शकत नाही, पण इच्छा ते बाहेर पडावं. Yes. अख्खी रात्र त्यांनी काय केली? प्रार्थना केली. केली. काय केली? प्रार्थना. असं लिहिलंय प्रेषितांच्या कृत्यामध्ये. हे सगळे लोक प्रार्थनेला बसले, नाईट प्रे त्या ठिकाणी झाली, आणि ज्या पेत्र झोपलेला होता शिपायांच्या मध्ये, देवाचा आत्मा आला, देवदूत आला. कोण आला? देवदूत आला. रीड कर, बॅक साईडला रीड कर, चेंज कर पेज, मग रीड कर तिथून. मग हेरोद त्याला बाहेर आणणार होता. त्याच रात्री पेत्र 2 साखळ्यांनी बांधलेला असा दोघा शिपायांच्या मध्ये निजला होता आणि पहारेकरी दरवाजाच्या पुढे तुरुंगावर पहारा करीत होते. हा, तेव्हा पहा, प्रभूचा दूत येऊन त्याच्या जवळ उभा राहिला. हा, कोणाचा दूत आला? परमेश्वराचा. सगळे बोला, कोणाचा दूत? परमेश्वराचा. तेच माझी इच्छा आहे तुमच्या मनाला स्पर्श व्हावं. ज्या गोष्टी तुम्ही करू शकत नाही, कोण काम करणार? परमेश्वर काम करणार. परमेश्वराचा दूत. प्रभूचा दूत का. ज्या गोष्टी तुम्ही डायरेक्ट करू शकत नाही, डायरेक्ट शोधू शकत नाही, परमेश्वराचे एंजिल्स तुमच्यासाठी काम करणार. येस. आमेन.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपला विश्वास पुढे घेऊन जा चर्च आणि म्हणा माझ्यासाठी देवाचे दूत काय करतील. काम करतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हिजकियाच्या विरोधात शत्रू होते. कोण होते. शत्रू होते. आणि आतमध्ये अशी मानसिकता नव्हती की ते लढाई करतील, पण बायबल सांगतं 1,85,000 त्या ठिकाणी शत्रू होते, पण देवाचे दूत आले आणि शत्रूला काय केलं. मारलं. म्हणजे कोणाचे दूत काम करतात. परमेश्वराचे दूत. तुमचा विश्वास असेल तर प्रभूचे एंजल्स काम करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाच्या दूतांनी काम केलं. परमेश्वराच्या दूत. कमावून केलं का चर्च. येस केलं. तुम्हासाठी लॉर्डचे एंजल्स तयार आहेत काम करण्यासाठी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. होईल का. येस होणार. कोण करल. परमेश्वर. बोलू शकले का. नाही. पण सोडवायचं तर होतं. येस. कुणी सोडवलं. परमेश्वराच्या दूताने. जस तुम्ही विश्वास दाखवणार देव आपल्या दूतांना आज्ञा करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान तुमच्या लाईफ मध्ये पण कोणाचे एंजल्स आहेत. परमेश्वराचे दूत. कमान जोरात बोला कोणाचे एंजल्स आहेत. परमेश्वराचे. कमान तुमची इच्छा नाही की त्यांनी काम करावं. येस. गप बसण्यापेक्षा निराश होण्यापेक्षा काय करा. प्रार्थना. म्हणा ज्या गोष्टी मी बोलू शकत नाही, मी डायरेक्ट करू शकत नाही, पण माझा विश्वास आहे की माझा देव त्याच्या गौरवासाठी त्याच्या एंजल्सद्वारे माझ्यासाठी काम करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर करू शकतो चर्च. निराश होणं सोपं आहे, हताश होणं सोपं आहे, आशा सोडणं सोपं आहे, पण जे लोक विश्वास ठेवून प्रभूकडे पाहतात त्या लोकांच्या लाईफमध्ये देव अद्भुत करणार चर्च. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून ज्यांच्या लाईफमध्ये अशा गोष्टी आहेत काय करू शकत नाहीत. सांगू शकत नाही. सगळे बोला काय करू शकत नाही. सांगू शकत नाही. पण कोणापर्यंत जात आहेत. परमेश्वरापर्यंत. आपल्या मनाला प्रोत्साहित कर येस. आणि म्हण का नाही जरी मी सांगू शकत नाही पण माझ्या देवापर्यंत ते जात आहे. Yes, जरी मी डायरेक्ट करू शकत नाही पण माझा देव माझ्यासाठी इनडायरेक्टली काम करून त्या गोष्टी माझ्या हातामध्ये देणार येस. आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेवेमध्ये आम्ही अनुभव घेतो चर्च. अनेक गोष्टी आम्ही काय करू शकत नाही. सांगू शकत नाही. सांगितलं तरी प्रॉब्लेम आणि नाही सांगितलं तरी पण. पण देव असं काही काम करतो का आमची बाजू उचलून धरतो येस. परमेश्वर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेवा करताना असं असतं चर्च का सगळं तुम्हाला काय करू शकत नाही मी. सांगू शकत नाही. कारण किती कोण कसं घेईल काय घेईल प्रत्येकाचा स्पिरिच्युअल लेवल आम्हाला माहिती नाही. मग तो रॉंग याने घेईल. आज गप ऐकलं आणि उद्या म्हण पास्टर असे म्हणत होते. सगळं आत आहे कुठे आतमध्ये. पण इच्छात आहे रिझल्ट आला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग करायचं काय सांगायचं बी नाही आणि उत्तर तर पाहिजे देवाला सांग. येस. असं प्रभू गोष्टी बदलतो का तुमच्या बाजूने देव कार्य करतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुम्ही अशा गोष्टीमध्ये फासलात का ज्या सांगू शकत नाही, डायरेक्ट पण काही करू शकत नाही. देव तुम्हासाठी दैवीरित्या त्याच्या दूतांद्वारे तुम्हाला तिथून बाहेर काढणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन किती लोक बिलीव्ह करतात. कोण करू शकतो. परमेश्वर करणार. 100% परमेश्वर तुम्हासाठी त्याच्या एंजल्स लोकांना कामाला लावणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण माझ्यासाठी माझ्यासाठी देव बोलतो. देव बोलतो. दावीद एक एक्झाम्पल घेतो मी दावीदचं. कोणाचं. दावीद. सगळे भाऊ मेजवानीमध्ये कशामध्ये मेजवानीमध्ये. आणि देवाचा अभिषेक शमूएल आलाय. कोण आलाय. शमूएल आला. आता त्याची इच्छा आहे दाविदाची. कोणाची. दावीदाची. मला पण घ्या ना. मग त्याला कुठं बसवलंय. बाजूला. त्याला बसवलंय मेंढर राखण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च यांचा प्रोग्रामच पुढे गेला नाही. शमूएल जो आला होता अभिषेक करायसाठी तो म्हणला थांबा हा कार्यक्रम पुढे जाऊ शकत नाही. इथं कोणतरी कमी आहे. इथं कोणीतरी कमी आहे. म्हणजे इनडायरेक्टली कोणाची फिलिंग्स गेल्या. दावीदाच्या भावना. सगळे बोला पोचल्या. कोणाच्या पोहोचल्या. दावीदाच्या भावना पोचल्या. चर्च स्वतः खटपट नाही केली तिथं येण्यासाठी. येस. त्याने आपलं मन कोणासमोर मोकळं केलं. परमेश्वर. जस तुम्ही तुमचं मन देवाकडे मोकळं करणार जस तुम्हाला डायरेक्ट बोलण्याची मुभा नाहीये तुम्हासाठी देवबाप तिथं बोलणार. चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान बोलणार का. येस. बोलणार. छोटं नाही व्हायचं मस्साठी कोण आहे तरी. हे सगळे भावांचं जमतंय. सगळे भावांचं म्हणजे दाविदाचे सगळे भावांचं आपसात जमायचं फक्त कोणाच जमत नव्हतं. दावीदाचं. माझं कोण आहे तरी. तुझा कोण आहे. परमेश्वर आहे. तुझ्या पुढं कार्यक्रमच जाणार नाही. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला एकट्यात टाकतात. कसं टाकतात. अरे पण देव तुला एकट्यात टाकणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अशी स्थिती बिलीवरच्या लाईफमध्ये येते आणि देव पाहतो का तू काय पर्याय निवडतो. तू बुद्धीने जातो ताकदीने जातो कडूपणा बाळगतो का तू देवाकडे बघतो. अशा स्थितीमध्ये कोणाकडे बघा. परमेश्वराकडे. तुमच्या फिलिंग्स परमेश्वर तिथपर्यंत घेऊन जाणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं वाटू देऊ नका का त्यांची युनिटी पण शमूएल बरोबर कसं युनिटी करतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे भावा लोकांची कशी आपसात युनिटी. पण शमूएल हे होता ना त्यांच्यात एक जो कोणाला ऐकतो. परमेश्वराला. सगळे बोला कोणाला ऐकतो. हे परमेश्वराला. 4 जणांमध्ये सेन्स नाही देवाला ऐकावं पण शमूएल त्यांच्यात एक जो देवाला ऐकणार आहे. येस.
प्रेज द लॉर्ड. Hallelujah. तुम्हासाठी परमेश्वर अशा व्यक्तीशी बोलल जो देवाला ऐकणार आहे. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कमन असं समजू नका का माझं कोण ऐकल. प्रभू ऐकणारे बधीर आहेत ते असू दे, पण कुणीतरी आहे ना जो मला ऐकणार आहे. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून तुमचा आवाज देव तिथपर्यंत पोहोचवणार. कमॉन करणार का. Yes. दुःखी होऊ नका चर्च. अरे आपलं कोण नाही यांच्यात, आपलं कोण नाही. पण देवाने शमूएल प्लेस केलाय तिथे. Yes, hallelujah. कोण प्लेस केलाय. शमूएल. हा ते असू द्या 4-5 जण, पण माझा शमूएल तिथं आहे आणि शमूएल मला ऐकल्याशिवाय पुढे जात नाही. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून तुमच्या फिलिंग्स 100% परमेश्वर तिथपर्यंत पोहोचवणार चर्च. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना बिलीव्ह होतं मेसेजवर. करेल का परमेश्वर. Yes, खरं. कोण करेल. परमेश्वर हा करणार. प्लीज बस इकडे. मरिया आहे. कोण आहे. मरिया. योसेफाला सांगितलं अरे बाबा हे पापाचं नाही हे देवाचं आहे. तिने काय धारण केलं. गर्भ. सगळे बोला काय धारण केलं. गर्भ. ती सांगती हे कोणाद्वारे. देवाद्वारे. पण योसेफापर्यंत तिच्या गोष्टी पोहोचत नाही. योसेफ पर्सनली म्हणतो का हिला गपचिप काय करायचं. सोडून द्यायचं. आणि त्याच विचारात कोणाचा दूत आला देवाचा दूत आला. आणि म्हणला ऐक हे विचार मनातून काढून टाक. कोण बोलला. परमेश्वराचा दूत बोलला. बोलला का नाही बोलला. Yes, बोलला. कोणासाठी बोलला. मरियेसाठी. हिने हिच्या प्रयत्नाने कन्व्हिन्स केलं. कन्व्हिन्स होत नाही. हिने सोडलं नाही. ही म्हणली नाही मी माझं ठेवणार तर देव तुझ्यासाठी बोलणार. Yes, hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. मरियेसाठी कोण बोलला. परमेश्वराचा दूत बोलला. बोलला का नाही बोलला. Yes, बोलला. योसेफ म्हणला मी तिला काय करणार. सोडणार. अनेक वेळेस तुम्हाला तुमचा प्रामाणिकपणा मांडता येत नाही आणि मग तुम्हाला वाटेल का लोक माझ्याबद्दल काय विचार करतील. विचार करू नको. देव तुझ्या बाजूनी बोलणार. Yes, hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. प्रत्येक लोकांना तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्ही देऊ शकत नाही का मी चांगला आहे. लोक तुमचा वाईट विचार करतील त्यांना करू द्या, पण टायमावर देव त्यांच्याशी बोलणार. Yes, hallelujah. आमच्या फिलिंग्स आज तुमच्यापर्यंत जात नाही. तुम्ही आम्हाला वाईट समजता समजा, पण जस देव दखल घेईल तुमच्या मनात आमच्या प्रती प्रभू परत रिस्पेक्ट टाकणार. Yes, hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आपण आपली रिस्पेक्ट पैदा नाही करायची चर्च, निर्माण नाही करायची. आमच्या बाजूने देव बाप बोलणार चर्च. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कारण आम्हाला परमेश्वर आहे. आम्हाला कोण आहे. परमेश्वर. हा आम्हाला स्वतःला लोक नको आहेत का जे म्हणतील का आम्ही चांगले आहेत. आमचा चांगुलपणा देव बाप बोलतो चर्च. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कोण बोलतो. परमेश्वर बोलतो. परमेश्वर बोलतो चर्च, पण लोकांना ते समजलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. चर्च सेवा करताना असे हे जे मेसेज आहेत ना हे आम्ही प्रत्येक पर्सनली अनुभव केला का तुम्हाला दरवेळेस स्वतःला सिद्ध करता येणार नाही. पण प्रत्येक नजरा तुम्हाला पापी नजरेने बघतील. Yes. कसे बघतील. पापी. पापी नजरेने बघतील, पण परमेश्वर तुमच्या बाजूने बोलणार आहे. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. यांनी पूर्ण विचार केला काहीला काय करायचं, सोडून द्यायचं. पण शेवटी कोणाचा दूत बोलला. परमेश्वराचा दूत बोलला. देव तुमच्या बाजूने स्टँड घेणार. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. चर्च काही दिवसांसाठी तिने ठरवलं का अलिशिबाकडे जाते. कुठं जाते. आली शिवाकडे जाते. पण ती पण 50 प्रश्न टाकणार. खरंच देवाकडून आहे का, तूच का, दुसरं कोण नाही भेटलं का देवाला. पण ती घरी जाताच आलिशीबार कोणाचा आत्मा उतरला देवाचा आत्मा. आणि ती म्हणू लागली स्त्रियांमध्ये तू कशी आहे. धन्य आहे. मरियेचं अर्ध टेन्शन दूर. Yes, hallelujah. जे मला सांगायचं होतं कन्व्हिन्स करायचं होतं माझा देवाच्या आत्म्याने बोलून गेला तिच्या आत्म्यात. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. चर्च तुम्हाला सांगायची गरज नाही, तुमच्या वतीने देवबाप प्रत्येक ठिकाणी बोलणार. चर्च Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. एक विरोधात असेल 10 लोक तुमच्या बाजूने देव तुमच्या फेवर मध्ये बोलणारे उभे करा. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कमॉन. देवदूताला पाठवलं का नाही पाठवलं. Yes, पाठवलं. मरियेवर कोणाचा आलिशीवर कोणाचा आत्मा उतरला. देवाचा आत्मा. कोणासाठी. मरियेसाठी. मरियेसाठी झालं. चर्च. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. का बाबा तिच्या कॅरेक्टरवर डाऊट धरू नको, ती माझ्याद्वारे ब्लेस आहे. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून ज्या गोष्टी तुम्हाला प्रत्यक्षात बोलता येत नाही, सांगता येत नाही, असं म्हणू नका चर्च त्या पोहोचणार नाही. माझा देव त्या पोहोचवणार आहे. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कमॉन. पोहोचवल का. Yes, पोहोचवणार. सैतान भावनात्मक करतो. काय करतो. भावनात्मक. आणि तो म्हणतो ऐक तुला बोलता येत नाही, तुझ्या भावना तुला सांगता येत नाही. पण तुम्ही नाही सांगत त्याच्या मागे रिझन आहे, त्याच्या मागे कारण आहे. मग सांगावं तरी प्रॉब्लेम आहे, नाही सांगावं तरी प्रॉब्लेम आहे. पण तुम्ही तुमच्या मनाला म्हणावं का जरी मी डायरेक्ट बोलू शकत नाही पण माझा देवापर्यंत माझ्या भावना नक्कीच पोहोचणार आहेत. Yes, hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हृदय जाणणारा परमेश्वर आहे. आहे का नाही. Yes, आहे. 100% माझ्या फिलिंग्स प्रभू पोहोचवणार. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. मला सांगा योसेफाला व्यक्तीने सांगितलं का देवाने सांगितलं. देवाने. सगळे बोला कोणाला सांगितलं. देवाने सांगितलं. आता मरियेला वाटत असेल की योसेफाकडे असा व्यक्ती पाठवावा का जो माझी बाजूने बोलल. पण त्याला कसं सांगू, पहिले त्याला सांगावं लागेल की देवाकडे तू तरी विश्वास ठेव.
म्हणजे कधी कधी आम्हाला मध्यस्थच नसतात. येस, काय नसतात? मध्यस्थ नसतात. मग मध्यस्थ नाही तर जायचं कसं? चर्च तुम्ही मर्दखडकडे बघा. कोणाकडं? मर्दकाय, एस्तर म्हणली मी नाही जात. एस्तर म्हणली, मी नाही जात. मर्दकाय म्हणतो तू जरी हेल्प नाही केली ना आमचा देव दुसरीकडून करणार. येस, आता मला सांगा राजाशी बोलणार कोण? एस्तेर. पण जर मध्यस्थच म्हणतो मी नाही करणार तर मग तरी तो काय म्हणतो? तू जरी नाही करणार आमच्या भावना राजापर्यंत परमेश्वर पोहोचवणार. येस, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जातील का? येस, अहो जोरात बोला, जातील का? जाणार. येलीला म्हणला काळजी करू नको, कावळ्याला सांगितलं. कोणाला? कावळ्याला सांग. येलीला म्हणला असता जा तू कावळ्याशी बोलतो. म्हणला असता प्रभू काय बोलतोय तू? इथं माणसं भाकरं द्याय ना आणि कावळ्याला म्हणायचं मटण घेऊन ये. कोणाला? कावळ्याला. म्हणून ते म्हणला तू नको बोलू मीच बोलतो. येस, आणि कावळ्याला सांगितलं किती टाइम? 2 टाइम. सगळे बोला किती टाइम? 2 टाइम. 2 टाइम घेऊन ये त्याला. आणलं का नाही आणलं चर्च? येस, आणलं. म्हणजे तुम्हासाठी देव कावळ्याशी पण बोलतोय. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग ज्याच्या ठाई देवाचा आत्मा त्याच्याशी देव बोलणार नाही का? येस, बोलणार. ज्याला देवाने आपल्या प्रतिमत बनवलं त्याच्याशी बोलणार नाही का? येस, बोलणार. देव जर प्राण्याशी बोलू शकतो तुमच्यासाठी, ओळाशी बोलू शकतो तुमच्यासाठी, तर देव तुमच्यासाठी लोकांसाठी पण बोलू शकतो. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वर येऊ नका चर्च. कोण पोहोचवणार? सगळे बोला कोण पोहोचवणार तुमच्या भावना? परमेश्वर. कोण बोलणार तुमच्यासाठी? परमेश्वर. प्रभू बोलणार चर्च. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वरी व्हायचं नाही. परमेश्वर आहे. कोण आहे? परमेश्वर आहे. तुम्ही कोणाकडे बघता नाही महत्वाचं आहे. लोक जातील, लोक साथ देणार नाही, लोक उभे राहणार नाही, लोक हात काढून घेतील, पण माझा देव कधीच हात काढणार नाही. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव पण बघतो आणि तुमचे विकल्प कमी करतो. काय कमी करतो? विकल्प. आणि शेवटी शून्यामध्ये म्हणतो होईल का? तर काय आवाज आला पाहिजे? होणार. सगळे बोला काय आवाज आला पाहिजे? होणार. कोण करल? परमेश्वर करल. माझा परमेश्वर करणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विकल्प मला लागतात. तो माझा परमेश्वर विकल्पाचा मोहताज नाही. तो कोणत्याही समय कोणत्या मनात काही पण टाकू शकतो. तो कोणत्याही समय कोणाचं मन काय करू शकतो? बदलू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन परमेश्वर करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आजपासून भावनात्मकरित्या बाहेर पडायचं. देह म्हणल का तुझ्या गोष्टी पोहोचत नाहीये, तू फार दुःखी आहे, तुझ्यासारखा कोणी नाही. म्हणा अगदी बरोबर आहे, पण माझ्या भावना माझ्या देवापर्यंत पोहोचल्या. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. तिथं त्याला कसं हलवायचं, तिथं कसं पोहोचवायचं, त्याचं हार्ट कसं टर्न करायचं हे माझ्या देवाला माहिती आहे. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन किती लोकांना कळतंय? फारो तयार होता का सोडायला? नव्हता. पण कुणी हात टर्न केलं. परमेश्वराने शेवटी बदललं. इस्रायलच्या भावना फारोपर्यंत पोहोचल्याच. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या पण फिलिंग्स तुमच्यापर्यंत राहणार नाही, त्या देवापर्यंत जातील आणि देव जिथं पोहोचवायचे तिथं पोहोचवणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव न्यायी देव आहे. कसा देव आहे? न्यायी देव आहे. जसा त्याचा तुम्ही अंगीकार करता तसाच तो तुम्हासाठी. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन किती लोकांना समजला आजचा मेसेज जो पहिला पण घेतला? जसं तुम्ही याचा काय करता? अंगीकार. जर तुमचा विश्वास आहे का देवापर्यंत भावना जातात तर 100% समोर पण जाणार. येस, आमेन. पण जर तुम्ही म्हणता देवा तू पाहतोस का, मग तुलाच भरोसा नाही तर देव तरी कुठून मागणार मग. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च तुमचं बोलणं हे खूप गृहीत धरलं जातं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आजपासून म्हणायचं माझ्या भावना कोण पोहोचवणार? परमेश्वर पोहोचव. माझ्यासाठी कोण बोलणार? परमेश्वर. आणि माझ्यासाठी कोण काम करणार? परमेश्वराचे दूत काम करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बिलीव्ह करा देव तुम्हासाठी करणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझी इच्छा आहे का तुम्ही टेस्टिमनीज द्यावेत. काय द्यावेत? साक्ष द्यावी. हा तुम्ही अनुभव करा जे वचन तुम्ही ऐकलंय. ज्या गोष्टी डायरेक्ट नाही होत ना आज म्हणून पहा का नाही प्रभू आतापर्यंत मी संशय धरला, मी निराश होतो, पण आज माझं मन मी मोकळं करतो आणि म्हणतो का नाही माझ्या भावना पोहोचतील, माझ्या मनातले शब्द तिकडे येतील, मला जे हवंय ते मिळणार आणि तुझे एंजल्स माझ्यासाठी काम करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव तुम्हासाठी करणार. प्रेज द लॉर्ड. कमॉन उभं राहूया आपण. थँक्यू फादर. हे पित्या तुला महिमा, तुला धन्यवाद. आणि माझा विश्वास आहे का जे थांबले त्यांचं थांबणं व्यर्थ गेलं नाही, कारण त्यांच्या भावना तुझ्यापर्यंत पोहोचल्या होत्या आणि म्हणून त्यांचं उत्तर त्यांना तू दिलं. काही तू जे मनात फार दुःखी आहे आणि तू अशा स्थितीमध्ये आहे का तुला सांगता येत नाही, तुला बोलताही येत नाही, पण तुला तर त्या भावना तिथपर्यंत पोहोचवायच्या. किंवा कोणी अशा स्थितीमध्ये आहे का बिलकुल तुम्हासाठी कोणी मध्यस्थ नाही आहे, कोणच नाही तुमच्या पक्षाचं, तो घेरलाय दुष्टतेने, पण तरी परमेश्वर तुझ्या बाजूने त्याच्या मनात बोलणार. तू असा विचार करू नको
का जो व्यक्तीपर्यंत तुला तुझ्या गोष्टी पोहोचवायच्या तो निगेटिव्ह लोकांमध्ये अडकलेला आहे. येस येस देवाला ते निगेटिव्ह लोक थांबवू शकत नाही. येस. तुला असं वाटतं का प्रभू त्याला जो घेरावे ना हो देवा. तो फार नकारात्मक लोकाचा आहे, येस. तो माझ्याबद्दल कधीच चांगले विचार तिथं जाऊ देणार नाही. Yes, yes, तू तुझं गणित तू तुझं मांडू नको. तुझ्या समस्या सांग फक्त आणि देव उत्तर देण्यास समर्थ आहे. येस आमेन. तू कोणत्या घेऱ्याने बांधलाय? फारो पण कठीणाईने बांधलेला होता. येस. फारोपर्यंत पण जाणं सोपं नव्हतं, Jesus. पण देवाची वाणी फारोपर्यंत गेली. येस आमेन. मी पाहतोय अनाउंटिंग मूव होतोय कोणावर तरी, जीसस. जो आपल्या अशा जीवनाच्या स्थानामध्ये आहे की जिथं ज्याला आपली व्यथा मांडता येत नाही. येस येस फादर. आणि त्याला वाटतं का प्रभू माझ्या बाजूने कोण बोलणार, हो देवा. मी एकटा आहे, मला कोणी नाही. येस. बघ तू देवाचा अपमान करतोस, जीसस. तू जगिकनाथच मोठं म्हणतो. येस फादर. अरे ज्यांना भरपूर लोक आहेत तरी ते कामाचे नाहीत. जीसस. मग तू का असं नाताची खोटी इच्छा बाळगतो? येस. देव तुझ्यावर प्रेम करणार आहे, येस आमेन. देव तुला प्रीती करणार आहे. ये जीसस. आणि तू ऐकलं का देवाने तुला निवडलंय, येस फादर. मग देवाने तुला तुझ्या समस्येबरोबर निवडलंय. ये जीसस. तोच देव तुझी दखल घेईल. येस आमेन. आपल्या मनातल्या निराशेतून बाहेर पड, येस येस. आपल्या अविश्वासा घेरा तोड, ये आपलं मन मोकळं कर या समय. येस येस. म्हणा नाही ही मानसिकता आता मी बदलते. येस हे बापा. मी पाहतोय कोणतरी सिस्टर जिच्याशी देव बोलतोय, ब्रदर Jesus. बोलतोय, तू खूप डिप्रेस आहे राईट नाव, मी हे सर्व स्पिरिट तुझ्यावर ब्रेक करतो. ये जीसस. एकटेपणाचा आत्मा जा, जा जा एकटेपणाचा आत्मा, निराशेचा आत्मा सोड या बहिणीला, येशूच्या नावामध्ये फ्री हो तू. फ्री हो येशूच्या नावामध्ये. देव तुझ्या बरोबर आहे. येस येस लॉर्ड. लॉर्ड तुला हे वचन तुझ्यासाठी होतं. येस येस. कारण मला एक समय वाटलं का एक वचन बस झालं, येस. कारण वेळ झाला, येस. पण देवाला तुझ्याशी बोलायचं होतं. म्हणून देव म्हणला का नाही तुला लोकांचा विचार नाही करायचा, तुला अशा बहिणीसाठी बोलायचंय जी खूप तुटली आहे. येस. म्हणून देवाने हा सेकंड मेसेज कंटिन्यू केला. Jesus. कारण मला वाटलं होतं का मी थांबावं कारण उशीर झाला, पण देवाला तुझ्याशी बोलायचंय, तुझ्याशी Jesus. बोलायचंय. तू एकटी नाहीये, तू Yes, एकटी yes. नाहीये. बघ स्ट्रॉंग देवाचा अनाउंटिंग तुझ्यावर आहे. जीसस फादर. देवाचा अनाउंटिंग तुला कव्हर केलंय. जीसस. तोच देव तुला विजय देणार. मी Yes, पाहतोय Jesus, Father. अनेकांवर देवाची शखेना ग्लोरी, देवाची उपस्थिती उतरली आहे. Yes, आणि yes, विश्वास Lord. मोठा कर. आता Yes, देवाचे दूत Jesus. तुझ्या बाजूने काम करू लागले. Yes, Amen. आता देवाचे दूत त्या व्यक्तीच्या मनात बोलू लागले. Yes, yes, त्याचं मन Jesus. बदलणार, त्याच्यावरचा Hallelujah. कडूपणाचा जाळा जाणार. Yes, Jesus. तुझ्या प्रती जे जे निगेटिव्ह पेरलं त्या Yes, सगळ्या yes. मनातून निघून जाईल. निघून त्याला जाईल, अनुताप बाबा. होईल, त्याला पश्चाताप होईल. Yes, तो yes. व्यक्ती म्हणेल का नाही मी चुकलो, तुझ्याबद्दल मी चुकीचा विचार केला, Yes, मी yes. तुझ्याबद्दल क्षमा मागतो. Yes, तो Jesus. येणार आहे, तो Amen. येणार आहे, गोष्टी Amen. बदलणार आहे, Yes, गोष्टी Father. रिस्टोर होणार आहे. Yes, तुटलं Jesus. नातं प्रभू ब्रेक करणार आहे. Yes, Father. ओ मी पाहतोय देवाचं Oh, we अनाउंटिंग, are देवाची अग्नी Oh, मूव होते, thank you, मूव होते, Jesus. मूव होते Oh, तुमच्या Rabba लाईफवर. Shakai, तुमच्या Baba, त्या Baba. ठिकाणी तिथे गोष्टी ब्रेक झाल्या. Yes, ओ Father. शाबा बाबा Oh, बाबा Rabba बाबा Shakai, बाबा. Baba. ओ Oh, धन्यवाद, Rabba Shakai, धन्यवाद. Baba. तुझ्या भावना Shakai, तिथपर्यंत देऊन Baba, येतोय. Baba. तुझ्यासाठी Oh, Rabba या Shakai, समयी Baba. देव त्या व्यक्तीच्या मनात बोलतोय. Yes, आणि Father. प्रार्थना करतो त्या व्यक्तीसाठी. Yes, त्या Jesus. व्यक्तीला कळावं काही त्याचं मन नाही, हे देवाचा आत्मा त्या व्यक्तीमध्ये बोलतोय. Yes, Jesus. या समयी ज्यासाठी पण तुम्ही समीर बघतात, Yes, Father. तुम्ही ऐक्य बघतात, Yes, Jesus. तिथे त्या व्यक्तीसाठी मी डिक्लेरेशन देतो Yes, Father. की त्याच्या मनात तू आता बोलणं सुरुवात केलीये, Yes, Father. पण त्या व्यक्तीला कळू दे Yes, Jesus. हा हे त्याच्या मनाच्या कल्पना नाहीत. Yes, yes. देवाचा आत्मा त्याच्याशी बोलतोय. Yes, Amen. आणि प्रभू तुझी वाणी तू पकडणार Yes, Jesus. आणि गोष्टी बदलतील म्हणून तुला धन्यवाद. धन्यवाद देतो जे अडकलेत, Yes, yes. सांगू शकत नाही, Yes, हे पण बाबा. देवाला कळलंय. Yes, तोच Father. देव पेत्राप्रमाणे त्याला सोडवल, Yes, Jesus. तोच देव त्याला सोडवल Yes, आणि Amen. आपली महिमा प्रगट करणार. Hallelujah. हो तुमच्या घरात काळजी करू नका, Yes, yes. तुमच्या नातेवाईकांसाठी काळजी करू नका. Jesus. तुमच्या विचार, तुमच्या मनातले शब्द, Yes, तुमची yes. इच्छा परमेश्वर त्यांच्या मनात टाकणार. Yes, Father. जे बोलण्यास तुम्ही संकोच करता, समोरचा व्यक्तीच तो येऊन बोलून जाईल. Yes, आणि तुमच्या yes. मनाला कळेल का देव तुझ्या बरोबर आहे. Yes, आणि Amen. देव आपला गौरव करून घेणार. Hallelujah. प्रभू तुला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो. प्रभू धन्यवाद. धन्यवाद येशू. म्हणा प्रभू येशू प्रभू येशू. माझ्यासाठी माझ्यासाठी तू लोकांशी बोलत आहे, तू लोकांशी बोलत आहे. माझ्यासाठी माझ्यासाठी तुझ्या दूतांना दूतांना आज्ञा केली आहे. आज्ञा केली आहेस. ते कार्यरत आहे. ते कार्यरत आहे. मी तुझा आशीर्वाद पाहणार. मी तुझा आशीर्वाद तू पाहणार. माझ्यासाठी माझ्यासाठी मनुष्याशी बोलू शकतो, मनुष्याशी बोलू शकतो, प्राण्याशी बोलू शकतो, प्राण्याशी बोलू शकतो, वातावरणाशी बोलू शकतो. वातावरणाशी बोलू शकतो. तुला कोणताच नियम
किंवा कोणताच नियम आणू शकत नाही. आगू शकत तू नाही. प्रत्येक ठिकाणी तू प्रत्येक ठिकाणी माझ्यासाठी हस्तक्षेप करू शकतो. हस्तक्षेप करू शकतो. मी तुझ्या गौरवासाठी मी तुझ्या गौरवासाठी साक्ष पाहिल साक्ष पाहिल आणि साक्ष देईल. आणि साक्ष देईन. खरोखर देवाने केलं. खरोखर देवाने केलं. खरोखर देवाने केलं. खरोखर देवाने केलं आहे. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. आम्ही सर्व गौरव तुला देतो. तुला देतो देवा. आणि प्रभू पुढचा वीक